एकेका गोष्टीची फोड करून सांगतो, कारण आजचा अभंग महाराज फार एकदम अंतःकरणामध्ये उतरवण्यासारखा आहे. कारण तुकोबरायांचा अभंग ही परमार्थाची अवस्था दर्शवणारा अभंग आहे. कारण हा अभंग असा आहे महाराज की संसारामध्ये लागते ती व्यवस्था आणि परमार्थामध्ये लागते ती अवस्था, तर त्यापैकी अवस्था कशा प्रकारची असली पाहिजे तो दर्शवणारा अभंग आजचा आहे. म्हणून सदा नामघोष. आता चला, सदा हा आपण अर्थ बघितला, नामघोषच का सांगितलं? कारण आजचं पहिलं कीर्तन आहे महाराज नामपर प्रकरणातील, म्हणून नामाचा घोष झालाच पाहिजे. मग तो रामकृष्ण हरी असो, ओम नमो शिवाय असो, ओम नमो भगवते वासुदेवाय असो, जो ज्या मंत्रावर आपली श्रद्धा असेल तो मंत्र, श्री विठ्ठल असो, राम राम असो, काय जे जे असेल महाराज त्या मंत्रावर आपली फक्त काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. मग आता मला सांगा, नाम घोष सांगितलाय, तर मला नाम घोष का सांगितला? तर संतांची तळमळ आहे महाराज. ज्या गोष्टीसाठी आपल्याला हे नर शरीर मिळालं आहे ते विहित असते अनुष्ठानात. जे शास्त्रकारांनी विहित कर्म आपल्याला जरूर जरूर करायला सांगितलं आहे ते करणं म्हणजे पुण्य आहे, आणि ते न करणं म्हणजे पाप आहे. ज्ञानोबाला सरळ बोलतात, नामासी विन्मुख तो नर पापी. तो नर पापिया. सरळ सरळ मला पाप पापी म्हटलं जातं. शास्त्रकारामध्ये मला आपण अनेक प्रकारचे पाप बघतो. काही सामान्य पाप, काही मध्यम पाप, काही महापाप. आता सामान्य पापामध्ये किरकोळ प्रकारची हे असते, खोटं बोलणं वगैरे वगैरे, चोरी करणं. आपलं मध्यम पाप यामध्ये मला जमीन हडप करणं, आग लावणं वगैरे वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. त्याला आतताई पाप असं शास्त्रकार वर्णन करतात. आणि हे पाप कोणाकडून घडलं? कौरवाकडून. कौरवांनी पांडवांची काय केली होती? जमीन हडप केली होती. त्याला आतताई पाप म्हणतात. शास्त्रकार वर्णन करतात, अग्निदो शैव शस्त्रपाणिर्धना पहा क्षेत्रद्वारे हरेश्चैव षडेते आतताईनः. चला, हे मध्यम वर्गीतले पाप आहेत. आणि महापाप, महापाप कशाला म्हटलं जातं? एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात आहे, महापातकी याचे लक्षण ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्ण ते गुरुद्वारागमन, सत्संग स्वर्गी. 5वा हे महापापी सांगितले आहे. पण तुम्हाला खरं सांगू, हे 2 नंबरचे आणि 3 नंबरचेच पाप आपण बघितले. त्यामध्ये मग दारू पिणं, पत्ते खेळणं, सिगारेट ओढणं वगैरे वगैरे हे सर्व 2 नंबर 3 नंबर मध्ये जमा होतात. मग 1 नंबरचं पाप काय महाराज? तर 1 नंबरचं पाप त्याला म्हटलं जातं, निळोबाराय वर्णन करतात आहे, निळामने मुख्य पापतेचे साचे नावडे देवाचे नाममुखी. निळोबाराय सांगतात, अरे बाबा, या नरदेहामध्ये येऊन जो कोणी देवाचं नामस्मरण करत नसेल तो 1 नंबरचा. अहो, एवढं कोणी म्हणत, एक मनुष्य म्हणू लागला, महाराज तुम्ही बोलताना मी जरा वेगळा आहे. म्हटलं, का रे बाबा? कसं? मी पाप कोणत्याच प्रकारचं करत नाही. मी चोरी करत नाही, मी लोकांची जमीन हडप केली नाही, मी दारू पित नाही, मी सिगारेट ओढत नाही, पत्ते खेळत नाही, कसल्याच प्रकारचं पाप करत नाही. पण मी नाम पण घेत नाही, म्हणजे हा पाप पण करत नाही आणि नामस्मरण पण करत नाही. संत महात्म्याने सांगितलं, अरे वेड्या, नामस्मरण न करणं हेच मोठं पाप आहे. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसिन भजत दैवहत. इथं तर संत महात्मे असं सांगतात, अरे बाबा, देव अंतर येते पाप, ओ देवाचा विसर पडणं हे फार मोठं पाप आहे. केवढं मोठं पाप आहे. मग नामस्मरण जर जो घेत नसेल, संतांनी तर असे दणके दिले महाराज. आता मला सांगा, नाथ महाराज किती शांत होते. हो, शांती ब्रह्म त्यांना पदवी, मूर्ती म्हणतो शांती म्हणजे एकनाथ महाराज. परंतु नाथ महाराजांनी सुद्धा अशी भाषा वापरली, काय? नामाविन मुख सर्पाचे ते विड, जिव्हा नवे काळ सर्प आहे, भक्तिविन पशु कशासी वाढला, भक्तिविन पशु कशासी वाढला, भक्तिविन पशु कशासी वाढला, भक्तिविन पशु कशासी वाढला. सटवीने नेला पैसा नाही, सटवीने नेला पैसा नाही, सटवीने नेला पैसा नाही,
मुखे गाता कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही. हो नाथ महाराज मूर्तिमंत शांती ब्रह्मनाथ महाराज, परंतु त्यांनी सुद्धा असे दणके दिलेत महाराज. काय माये गेली होती भूतापासी हरी नये मुखासी. अरे मुडा, अरे बाबा तू जर नामस्मरण जर करत नसेल, भक्ती करत नसेल, कीर्तनाला येत नसेल, काकडा हरिपाठ करत नसेल, कथा श्रवण करत नसेल, कोणत्याच प्रकारचा परमात्मा करत नसेल, मग वाढला कशासाठी? कशाशी वाढला? बरोबर आहे का नाही? अहो जाऊ द्या. माऊली ज्ञानोबाराय काय म्हणतात आहे? माझी या भक्ती विण जळोते जी आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पाषाण म्हणजे काय? दगड. मग पृथ्वीवर दगडांची काही कमी आहे का? हो, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि जर नामस्मरण भक्ती जर काहीच केली नाही, मग दगडांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे. आता तू मिस्टर म्हणताय, मी कशाला सांगतो? अहो संतांची भाषा महाराज एवढी तीव्र आहे. अहो सकाळी आपण उठल्याबरोबर काहीतरी नित्यने मसला पाहिजे महाराज. कमीत कमी 101 वेळा रामकृष्ण हरीचा जप करा, तेव्हा चहाचा कप हातात घ्या. करतो का आपण? आपण आपला परमार्थ तपासा बरं का. अहो आपण जर जीवनामध्ये कोणताच नियम जर करत नसेल तर बघा आणखी संतांनी काय भाषा वापरली आहे. काही नित्य नेमाविण अन्न खाये तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ. आता ऋषभ म्हणजे काय? बैल. आणि श्वान म्हणजे, पण डायरेक्ट कुत्रानं बैल म्हटलं तर लोकांना राग येईल म्हणून ही भाषा वापरली. विठ्ठल विठ्ठल किती दणके दिले हो संतांनी. अरे बाबा तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण. लोक ऐकतच नाही महाराज, ऐकत नाही. चला व्यवहारामध्ये एखादी आई आपल्या छोट्याशा बाळाला म्हणते नाही, बाळू उन्हात जाऊ नको. मी उन्हाळ्यातला दृष्टांत सांगतोय. आता गेलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, हिवाळ्याचे दिवस आहे. आता हेच कळत नाही मला, हिवाळ्याचे दिवस चालू आहे का पावसाळ्याचे दिवस चालू आहे का काय चालू आहे? सर्व मिक्सरच खेळ झाला. काल तर धो 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 पाऊस चांगला धोतला पावसाने. कुणाला? मला धोतला बरं का रस्त्यात. मी पावसात चांगला सापडून गेलो होतो. आता काय सर्व वातावरण बदललं महाराज, लोक बदलले, निसर्ग साथ सोडली महाराज. जाऊ द्या, माझा तो विषय नाही. मी बोलत कशावर होतो? गेलं सर्व वाहून पाण्यात. अहो संतांनी आपल्याला जागोजागी सांगितलं तुम्ही काय करा, नामस्मरण करा. लोक ऐकत नाही. चला व्यवहारामध्ये एक छोटस बाळ, आई त्या बाळाला सांगते, बाळू उन्हात जाऊ नको. सावली ते एकदा सांगते, प्रेमानं सांगते का नाही? प्रेमानं सांगते. ते कार्ड ऐकत नाही महाराज. पुन्हा नंतर प्रेमानं सांगते, बाळू उन्हात जाऊ नको. ते कार्ड पुन्हा ऐकत नाही. मग नंतर आईची भाषा काय? ए बाळ्या उन्हात मरू नको, सावलीत मर. मग का खरंच मरायचं का त्याने? नाही. मला मुलाविषयी आईच्या अंतकरणात फार मोठं प्रेम आहे, तळमळ आहे की माझा बाळ जर का उन्हात गेला, याला त्रास होईल, आजारी पडेल, ताप येईल. तसंच महाराज तुम्ही आपण सर्वच्या सर्व संसार सागरामध्ये वाहून चाललो. मग संसार सागरामध्ये वाहू नये यासाठी संतांना तळमळ आली महाराज. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. पुढचं एक पाऊल सांगतो आणखी. अहो स्वतःच्या आई वडिलांची म्हणजे स्वतःच्या मुलांची काळजी आई वडीलही जितकी करणार नाही तितकी संतांनी केली. विठ्ठल विठ्ठल महाराज इतके दणके दिले तरी सुद्धा लोक ऐकत नाही. चला पुन्हा व्यवहारात. शेवटी आपण एखाद्या मुलाला सांगतो, अरे बाबा असं करू नको, तसं कर. तो ऐकतच नाही. मग शेवटी आपण पर्याय काय करतो? तुम्ही केला नाही? 2 हात आणि तिसरं मस्तक केलाय का नाही? आपण कोणासमोर केलं नाही? एखादा मनुष्य ऐकतच नसेल महाराज, मग आपण करतो का नाही? आपण म्हणतो ना कुंभ्यापासून. मग का करतो? तो ऐकत नाही म्हणून करतो ना आपण.
मग संतांनी सुद्धा हेच केलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल बना वेडोवेडा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता मी आपल्याला असं म्हणतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, ही तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय काय करतात आहे, लागून या पाया काय करतात, पाया पडतात आहे. कोणाच्या? तुमच्या आणि आमच्या. मी आपल्याला असं म्हणतो, संतांनी तुमच्या आमच्या पाया पडावं इतके मोठे आहेत का आपण? कोण पाया पडतं? तुकोबाराय. कोणाच्या? तुमच्या आणि आमच्या. लागून या पाया, नुसतं पाया नाही पडत, विनवितो तुम्हाला, विनवण्या करतात महाराज. बघा तुकोबारांची भाषा, लागून या पाया विनवितो तुम्हाला. आता आपण तर इतके मोठे नाही महाराज की संतांनी तुमच्या आमच्या पाया पडावं, त्यांनी आपल्या विनवण्या कराव्या, ऐकावं आपण एवढे मोठे. मग अशी भाषा का वापरली? अहो आपण ऐकतच नाही ना. आणि आपण जर संतांचं ऐकलं असतं तर संतांनी ही भाषा वापरली नसती. आपण ऐकत नाही म्हणून संतांनी नाईलाजाने ही भाषा वापरली. म्हणून हे महत्वाचं आहे की आपण नामाचा घोष करा, सदा नाम घोष. पुढे जाऊन सांगतात, करू हरी कथा, हरीची कथा श्रवण करा. मग ती कोणतीही कथा असो. आता जी मुक्ताईचं चरित्र आपण श्रवण करता ते तितकंच पुण्य आहे. भागवत कथा श्रवण करा तितकंच पुण्य आहे. राम कथा श्रवण करा तितकंच पुण्य आहे. गीतेचं प्रवचन श्रवण करा तितकंच पुण्य आहे. तुकोबारांच्या गाथेचं पारायण करा तितकंच पुण्य आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा तितकंच पुण्य आहे. एकनाथी भागवताचं पारायण करा तितकंच पुण्य आहे. त्यामध्ये कमी जास्त भाव आपल्याला बघता येणार नाही, पण करा काहीतरी. रिकामे बसल्यापेक्षा काहीतरी श्रवण करा. आता तुकोबारांची भाषा बघा, एक एक अभंगाचं महाराज एक एक शब्द आपल्या कानामध्ये उतरवण्यासारखा आहे. सदा नाम घोष करू का करा? करू काय महाराज, कानाबिलांची उकारामध्ये एक एक तथ्य महाराज लपलेलं. करा म्हटलं तर तुम्ही करा असं होतं का नाही त्याचा अर्थ. आणि करू म्हटलं तर माझ्या सकट करा. म्हणून त्याला पुरावा असा आहे महाराज, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानबरी. तुकोबारा ह्या वृत्तीचे होते की स्वतःही परमार्थ केला आणि जगाला सुद्धा परमार्थ शिकवला. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तीपंथी जगा देत. जगाला देण्याची भाषा मला संत महात्म्यांची आहे. आणि जो एकटं खातो त्याला बामणांमध्ये काय म्हणतात ते तुम्ही म्हणा, विठ्ठल विठ्ठल एकटं खाणाऱ्याला आपण आपल्याला माहित आहे. मी इथून बोललाच पाहिजे असं काही नाही, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे. अहो संत महात्मे ह्या वृत्तीचे नव्हते. संत महात्म्यांनी स्वतःही भक्ती केली म्हणजे स्वतःचंही कल्याण केलं आणि जगाचं सुद्धा कल्याण केलं. ही वृत्ती संतांची होती. आणि संतही त्यांना म्हणतात तो स्वतःचं हित करून जगाचं कल्याण करतो, त्याला संत म्हणतात. एरवी करता कल्याणाचं कल्याण नाही होणार. तुकोबारा सांगतात, सदा नाम घोष करू म्हणजे माझ्या सकट करा. माझ्या सकट मी सुद्धा तुम्हाला करू लागतो. करू हरी कथा, मग त्याच्याने काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. मग त्याच्याने आपल्याला महाराज समाधानाची प्राप्ती होईल. आता महाराज समाधान हे चांगल्या चांगल्यांना प्राप्त नाही झालं आणि तुकोबारा तुम्ही म्हणतात तुम्हाला प्राप्त होईल. हो म्हटलं प्राप्त होईल. आता कोणाकोणाला समाधान प्राप्त नाही झालं. चला किती संपत्ती मिळवली म्हणजे आपल्याला समाधान प्राप्त होईल हो? त्याला पुरावा आहे महाराज. संत महात्म्यांचा पुराव्याशिवाय मी दुसरं काही सांगणार नाही. असोरी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. किती ऐश्वर्यवान म्हणजे इंद्र होता हो, होते त्याचं समाधान नाही महाराज. चला रावण, कोटी घरे देते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं त्याची कशाची होती हो? बेंटेक्स नाही, अस्सल 24 कॅरेट. काय भाव झालाय आता? 1.5 1.60. जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. आपल्या आवाक्याच्या बाहेरच आहे महाराज ते. आपण फक्त बोलायचं आणि ऐकायचं. खेळायच्या भानगडीत ज्याची येत असेल तो घेत. जाऊ द्या विषय. मला सांग म्हणायचं काय?
सोनं मारा अस्सल, डुप्लिकेट नाही. हा बेंटेक घेऊ नका. शुद्ध हा शब्द वापरला तुकोबाने. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं. हा आपल्या हातामध्ये एकच अंगठी राहते, तो जमिनीहून चालत नाही महाराज. मी आपल्या गावचं कधीच सांगणार नाही बरं का. हा मी बाहेरच सांगणार आहे. अहो 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती, पण समाधान होतं नाही महाराज. काय समाधानाचं महाराज थोडं सुद्धा नव्हतं. पण असं म्हटलं जातं महाराज, आपण दसऱ्याला काय करतो, हा त्याने सीता मातेचं अपहरण केलं असं म्हणतात. आणि मग आपण रावण दहन करतो दसऱ्याला. पण ते मला आपल्या बजेटमध्ये बसतं का न बसत हे जाऊ द्या, पण रावणा इतका भक्तिमान आणखी कोणी झाला नाही, होणार नाही असं सांगितलं जातं. मला आमच्या गुरुवारी भरत बाबा नेहमी तो उदाहरण सांगतात की भगवान शंकराने या जगामध्ये फक्त 2च व्यक्तींवर प्रेम केलं. कोण? एक तर रावण आणि दुसरा होता बाणासूर. एकेकाळचा असा प्रसंग सांगितला जातो महाराज. हा रावण नेहमीच महाराज अखंड महाराज भगवान शंकराची भक्ती करायचा. एकेकाळी काय झालं, रावणाने ठरवलं भगवान शंकराकडे जायचं. गेला महाराज रावण. रावणाजवळ आपलं भगवान शंकराजवळ गेल्यानंतर भगवान शंकरांनी पाठ फिरवली. रावण आल्यानंतर पाठ फिरवली. रावणाला वाटलं आपण इतर वेळेस येत होतो तर भगवान शंकर आपल्याशी बोलायचे, गोष्टी करायचे. काय रावणा, कसा काय प्रवास झाला, तुला चहा पाहिजे का, कॉफी पाहिजे का, कोको कोला पाहिजे, काहीतरी बोलायचा. आता खुशालनं काय केलं, पाठ फिरवली. त्याचं एक उत्तर आहे महाराज. इतर वेळी रावण यायचा तर तो निष्काम भावनेने यायचा, पण आज आला तो सकाम भावनेने आला. मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन आला. आता ते काय इच्छा ते मी जास्त लांबवत बसणार नाही. इच्छा घेऊन आला. मग आता भगवान शंकर तर बघत नाही, रावण बोलतोय, भगवान शंकर बघत नाही. मग काय करायचं, बराच वेळ झाला. मग रावणाने एक अघोरी कृत्य केलं. काय केलं असेल, आता भगवान शंकर आपल्याकडे बघितलं पाहिजे, आपल्याशी बोलले पाहिजे, हे करण्यासाठी रावणाने एक अघोरी कृत्य असं केलं. आपल्या म्यानमधली असलेली तलवार बाहेर काढली, आपल्या मानेवर ठेवली आणि वर दणका देता बरोबर 1 घाव 2 तुकडे. या धडापासून हे मुंडक बाजूला केलं आणि या मुंडक्यातली जे मज्जातंतू आहे त्या मज्जातंतूची ह्या विण्यासारखी तार बनवली आणि त्या तारेच्या स्वरातून भगवान शंकराची आडवणी करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला सारखं बराच वेळ झाला. आता मी पुढे जास्त दृष्टांत लांबवणार आहे. माझा दृष्टांत इथं संपला. मी म्हणतो स्वतःची मान तोडून या मानेची मज्जातंतूची विण्यासारखी तार बनवून आपल्या बामणोदमध्ये ऐकावं असा, भुसावळ तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात आहे, जगामध्ये आहे असा स्वतःची मान तोडावी, त्या मानेचे मज्जातंतूची या विण्यासारखी तार बनवावी आणि त्या स्वरातून भगवान शंकराची आळवणी करावी आहे. हो आपण ते इतके पराक्रमी आहोत महाराज, असलेल्या विण्याच्या तारा तोडून टाकतो. हे जाऊ द्या तुम्ही, लांबचं जाय महाराज. मग एवढा भक्तिमान रावण होता, पण त्याच्याजवळ होतं समाधान, होतं का? नव्हतं महाराज. मग जिथं महाराज रावणाला समाधान मिळालं नाही, जिथं इंद्राला समाधान मिळालं नाही, तिथं तुमची आमची काय कथा आहे हो? मिळेल का आपल्याला समाधान? मग मिळणारच नाही का? मिळेल महाराज. मग ते काय, तर त्याचा पत्ता आपण ऐकला, सदा नाम घोष करू हरी कथा. मग त्याच्याने काय होईल, तेने सदा चित्ता समाधान. पुढे जाऊन तुकोबाला सांगतात, अरे बाबा सतत नामस्मरणाचा घोष आम्ही केला, सतत हरीची कथा श्रवण केली, त्याच्याने तर आम्हाला समाधानाची ही प्राप्ती झाली. एवढंच नाही तर जगातील असतील नसतील सर्व सुखे आम्हाला प्राप्त झाली आणि